नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा इंडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात। अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार। सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं दीर्घ आजारामुळे निधन। वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास। आता बघूया सविस्तर बातम्या। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासह इतर 8 मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय। आज शनिवारी मनोज जरांगे अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसले आहेत। उद्या 25 जानेवारीला 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होत आहे। सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली। 1 वर्ष लागतंय सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी। असं या राज्यात कधी घडलं नसेल, असं मराठ्यांच्या बाबत घडलं। 1 वर्ष समाज रस्त्यावर झुंजतोय। स्वतःच्या लेकराचं स्वप्न घेऊन, स्वतःच्या लेकराचं आयुष्य भविष्य घेऊन 1 वर्ष झालंय हा समाज रस्त्यावरती करोडोच्या संख्येने झुंजतोय। आज सुद्धा आहे। आजही आपण सगळे मीडिया बांधव साक्षीदार आहेत सरकारसाठी। पूर्ण मंडळ फुल झालाय। इतक्या ताकदीनं आजही मराठी आंदोलनात उभा आहे। मराठ्यांच्या प्रश्नांचे जाण मात्र सरकारला नाही। हे उपोषण यासाठी सुरू आहे। आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्या सरकारकडे आहेत। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश, हा जी.आर. काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळ यावं। आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेचच्या लगेच तातडीनं करायची। आता 1 वर्ष होतंय, यापेक्षा आमच्याकडे आता संयम नाही। सगळे सोयरे म्हणजे तेही मीडियाच्या माध्यमातून सांगतो, ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर पिढ्यांना पार परंपरेनुसार लग्नाच्या गणगोतातल्या सोयरीकी जुळत्या त्या राज्यांतर्गत येणाऱ्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे। कारण ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा, सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून, आणि ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचंय की ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची पोटजात उपजात म्हणून आणि व्यवसाय एक म्हणून त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायचे। आमची मागणी आहे की शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली, मात्र तिला मुदतवाढ दिलेली नाही। तिला तातडीनं मुदतवाढ द्यायची। कक्षेपूर्वीचे जे स्थापन केलेले होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ती पुन्हा सुरू करायची। वंशवार समिती गठीत करायची। शिंदे समितीला उर्दूचे, फारसीचे आणि बोली लिपीचे अभ्यासक द्यायचे, मनुष्यबळ वाढवायचे। ज्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून नोंदी असून सुद्धा प्रमाणपत्र दिले नाही, ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून व्हॅलिडिटी करायची, ताबडतोब द्यायचे। या मागण्यासाठी जवळपास 2.5 वर्ष झाले आम्ही सलग झुंजतोय।
भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी व लोकनेते विजयदादा वाकोडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी परभणी येथून मुंबई मंत्रालयावरती लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलं असून 26 जानेवारी रोजी सदर मोर्चा शहरात दाखल होणार आहे। या मोर्चाचा शहरातील नियोजनाबाबत स्थानिक नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। परभणी या शहरामध्ये ज्या ठिकाणी संविधानाचे संविधान स्मृतीची जी काही तोडमोड त्या ठिकाणी करण्यात आलेली होती त्याच्या विरोधामध्ये परभणी बंदची हाक तेथील भीमसैनिकांनी संविधानिक मार्गाने दिली होती व त्या बंदचा फायदा उचलून काही मनुवादी पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि त्या ठिकाणी काही संविधान विरोधी वृत्तींनी त्या मोर्चामध्ये सामील होऊन त्या ठिकाणी नासधूस केली, परंतु त्याचा सर्वस्वी जबाबदार या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी तेथील मनुवादी पोलीस प्रशासनाने केलं व त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशनच्या नावावर मोठा अन्याय अत्याचार त्या ठिकाणी राबवण्यात आलेला होता। त्यामध्ये पोलीस मारहाणीमध्ये आमचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा दुर्दैवी मृत्यू पोलीस मारहाणीमध्ये झाला होता। त्यानंतर नंबर 1 चे आरोपी म्हणून त्या ठिकाणी शांततेचं आवाहन करणारे लोकनेते आदरणीय विजयदादा वाकोडे यांचाही बळी तेथील पोलीस प्रशासनाने शासनाने घेतलेला आहे। त्या विरोधामध्ये मोठा लॉंग मार्च परभणी येथून 17 तारखेपासून निघालेला आहे। तो लॉंग मार्च आपल्या छत्रपती संभाजीनगर शहर जे की आंबेडकर चळवळीचं केंद्रबिंदू म्हणून महाराष्ट्रामध्ये त्याची ओळख आहे, या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तो लॉंग मार्च 26 तारखेला मुक्कामी या ठिकाणी येणार असून त्या ठिकाणची व्यवस्था आमचे बंधू विशाल भाऊ इंगळे यांनी चंपवती लॉन येथे केली आहे। नंतर 27 तारखेला सकाळी तो लॉंग मार्च त्या ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने निघणार आहे व कॅम्ब्रिज चौकातून तो निघून आपल्या जालना रोड मार्गे सेवन हिल चौक असेल, सिडको बस स्टँड असेल, क्रांती चौक असेल या ठिकाणी क्रांती चौक येथे अभिवादन सभा होणार आहे। त्यानंतर तो मार्च सिल्लेखाना, पैठण गेट, सिटी चौक, गुलमंडी आणि भलकट गेट या मार्गे जाऊन विद्यापीठ गेट आणि याच्याकडे तो जाणार आहे आपल्या बुद्धलेणी येथे। तेथे पूजनीय भिक्खू संघ व आंबेडकर चळवळीच्या वतीने त्यांची राहण्याची, निवासाची, खाण्याची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। परंतु आपल्याला मी सांगू इच्छितो की या आंबेडकरी चळवळीचं केंद्रबिंदू असलेले छत्रपती संभाजीनगर शहर आम्ही आता सर्व वस्त्यांमध्ये फिरत आहोत। सर्व बौद्ध विहारे, सर्व दलित वस्त्या, आंबेडकरी वस्त्या सर्वांमध्ये आम्ही मेसेज पोहोचवला आहे की या लॉंग मार्चला आपण सर्वांनी लहान मुला बाळासहित, म्हाताऱ्या माणसासहित आपल्याला सामील व्हायचं आहे। कारण की 80 वर्षाच्या माता भगिनी त्या परभणीहून पायी चालत आपल्या शहरात येत आहे। आपल्याला त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, सरकारला आपली ताकद दाखवण्यासाठी लाखोंच्या संख्येने या लॉंग मार्च मध्ये सामील व्हायचं आहे। त्यामुळे कॅम्ब्रिज चौक ते धम्मभूमी बुद्धलेणी पर्यंत लाखोंचा लॉंग मार्च हा निघणार आहे 27 तारखेला। तरी मी आपल्या माध्यमातून सर्व भीमसैनिकांना व संविधानवादी नागरिकांना विनंती करतो की आपण लाखोंच्या संख्येने या लॉंग मार्च मध्ये सामील होऊ। आता या जो लॉंग मार्च होणार आहे याला वकील संघाने आम्हाला 100% पाठिंबा दिला आहे भिक्खू संघाला आणि क्रांती चौकातून ते मोठ्या ताकदीने त्यामध्ये ड्रेस कोड घालून या लॉंग मार्च मध्ये सामील होणार आहे। कारण की सोमनाथ सूर्यवंशी हा पदवीचा विद्यार्थी होता। SSC बोर्ड तर्फे केंद्र संचालक व पर्यवेक्षक अदलाबदली निर्णय रद्द करावा यासाठी तीव्र निदर्शने करण्यात आली आहे। तर शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षा संदर्भातील बैठकांवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षक संघटनांच्या वतीने घेण्यात आला आहे। त्यांनी हा निर्णय अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातली जी भूमिका घेतलेली त्याला निश्चितपणे आमच्या सगळ्यांचा तीव्र अशा प्रकारचा विरोध या ठिकाणी राहणार आहे। कॉपीला आमचा विरोध आहे, कॉपीला समर्थन करण्याच्या संदर्भात म्हणजे कुणाचीच या ठिकाणी भूमिका नाहीये, परंतु या निर्णयाच्या माध्यमातून जो शिक्षक अतिशय प्रामाणिकपणे शाळेवर विद्यार्थी घडवण्याचं काम करतो त्या शिक्षकावर कुठेतरी बोर्डाच्या माध्यमातून अविश्वास दाखवण्याच्या संदर्भातला हा निर्णय आहे असं आमचं प्रामाणिकपणे या ठिकाणी मत आहे। आणि म्हणून या निर्णयाच्या संदर्भात आम्ही सगळ्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात बोर्डाच्या माध्यमातून ज्या शिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून ज्या बैठका तालुका वाईज आयोजित केलेल्या त्या बैठकांवर देखील निश्चितपणे आमचा बहिष्कार राहणार आहे। सगळ्यांचा या ठिकाणी बहिष्कार राहणार आहे आणि हा जो निर्णय त्या ठिकाणी या बोर्डाच्या माध्यमातून घेतला गेलाय या बोर्डाच्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणाऱ्या साबळेचा जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो सगळ्या संघटनांच्या वतीने। आणि साबळेंना हे सांगू इच्छितो की औरंगाबाद हे चळवळीचं केंद्र आहे
आणि या ठिकाणी जर अशा पद्धतीने निर्णय जर आमच्यावर लादला जात असेल तर निश्चितपणे हा निर्णय हलून पाडण्याचं काम देखील या सगळ्या शिक्षक संघटनांच्या माध्यमातून 100% आम्ही केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आपल्या संघटनांचं असं म्हणणं आहे की कॉपीचा बहिष्कार आहे. परीक्षेवर सुद्धा आम्ही सगळेजण अजिबात सहकार्य करणार नाही. बोर्डाने किंवा शासनाने त्यांना जसं हवं असेल तशी परीक्षा घ्यावी, आमच्यावर विश्वास या ठिकाणी सर्व संघटनांच्या माध्यमातून, शिक्षक संघटनांच्या माध्यमातून, मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून, विशेषतः मुख्य शिक्षक संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी शासनानं जे 17 जानेवारीला जे तुगलकी निर्णय काढलेला आहे ते आमच्या सर्व कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखवणारा निर्णय आहे. या निर्णयाला आम्ही सर्व संघटना ठामपणाने विरोध करतोय आणि जोपर्यंत हा तुगलकी निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आमचा परीक्षेवरचा बहिष्कार कायम राहणार आहे. याचं पहिलं पाऊल म्हणून आज या ठिकाणी आम्ही निदर्शने केलेले आहे आणि उद्या ज्याही आपल्या बोर्डामार्फत तालुका वाईज बैठका लावलेल्या आहेत, या बैठकांवर सुद्धा आम्ही या ठिकाणी त्याच्यावर सुद्धा बहिष्कार टाकतोय. या माध्यमातून सर्व मुख्याध्यापकांना माझी नम्र विनंती आहे, उद्या कोणीही शिक्षण अधिकाऱ्याच्या बैठकांना उपस्थित राहायचं नाही आणि त्या संदर्भातली कर्मचाऱ्यांची माहिती सुद्धा देऊ नये. बोर्डाला ज्याच्यावर विश्वास आहे त्याला बोर्डानं पर्यवेक्षक व केंद्र संचालक नेमावं. आमची या बाबतीमध्ये कुठलीही हरकत राहणार नाही, परंतु जोपर्यंत हा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आमच्या सर्व संघटनांचा याला तीव्र विरोध राहणार आहे. मकर संक्रांतीचं औचित्य साधत महाराष्ट्र ग्रामीण बँक शिवाजीनगर शाखेच्या वतीने आर्थिक साक्षरता अभियान व हळदी कुंकू कार्यक्रम वाणी मंगल कार्यालय येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत आणि विविध क्षेत्रातील महिला मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडलाय. मकर संक्रांतीचं औचित्य साधत महाराष्ट्र ग्रामीण बँक शिवाजीनगर शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी आर्थिक साक्षरता अभियान व हळदी कुंकू कार्यक्रमाचं वाणी मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आलं होतं. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावत महिलांच्या मोठ्या संख्येने कार्यक्रमाला रंगत आणली. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव, वैद्यकीय सर्जन डॉक्टर उज्ज्वला दहीफळे, माजी नगरसेविका अर्चना निळकंठ यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाचं नियोजन महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शिवाजीनगर शाखेच्या शाखा व्यवस्थापक कोमल जयस्वाल यांच्या संकल्पनेतून करण्यात आलं होतं. महिलांच्या मोठ्या प्रमाणातील सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला. यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील सहाय्यक व्यवस्थापक दीपिका नारनवरे पाटील, ग्राहक सेवा सहाय्यक भाग्यश्री पहिलवान, ग्राहक सेवा सहाय्यक सागर धरमकर आदींच्या प्रयत्नातून कार्यक्रम संपन्न झाला. तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत बळीराम वाघमारे यांनी अवघ्या 20 रुपयात विमा काढला होता, मात्र त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी संजीवनी वाघमारे यांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेने 2 लाखांची क्लेम सेटलमेंट अमाऊंट कार्यक्रमात वितरित केली. त्यासह गोविंद घाटोळकर यांनीही हयात असताना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत विमा काढला होता, मात्र त्यांचा देखील अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या पत्नी सुनीता घाटुळकर यांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापक व कोमल जयस्वाल यांनी 2 लाख रुपयांची क्लेम सेटलमेंट अमाऊंट रोख रक्कम अदा करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव, डॉक्टर उज्ज्वला दहीफळे आणि माजी नगरसेविका अर्चना निळकंठ यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शिवाजीनगर शाखेच्या शाखा व्यवस्थापक कोमल जयस्वाल यांनी बँकेच्या वाटचालीबाबत आणि विविध योजनांबाबत सविस्तर माहिती देत अध्यक्षीय समारोप केला.
इम्पोर्टेंट है। LIC का बीमा लेने पे क्या फर्ज है, यह तो आपके और आपके परिवार के प्रति तो आपका फर्ज है। मोबाइल भले ही हो सस्ता और नेट चले धीमा, मगर परिवार की सुरक्षा के लिए जरूरी है जीवन बीमा। बैंकों के माध्यम से चलाए जाने वाले सोशल सिक्योरिटी स्कीम्स या बीमा स्कीम्स क्या है, ये अब हम समझते हैं। इन स्कीम से हम एकदम कम पैसों में अपनी फैमिली को कैसे सिक्योर कर सकते हैं, आइए हम देखते हैं। पहला है प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना PMSBY, जिसका प्रीमियम सिर्फ 20 रुपये साल का है, जिसमें आपको 2 लाख रुपए का एक्सीडेंटल इंश्योरेंस कवर है। आप में से कितने लोगों ने निकाला है ये बताइए, हाथ ऊपर कीजिए। क्या आप करेंगे इसके बाद? आवाज नहीं आ रही मुझे। इसमें आप एनरोलमेंट करिए, इसका अमाउंट और प्रीमियम दोनों ही कम है। इसके बाद आता है प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना। इसमें नेशनल डेथ कवर इंक्लूड होता है 2 लाख रुपीस का। उसका प्रीमियम अमाउंट है 436 रुपये साल का एक बार। अगर आप दोनों का ही कैलकुलेट करें तो मंथली अगर अमाउंट कैलकुलेट करें तो 40 रुपये महीने का आता है। क्या हम इतना भी नहीं दे सकते? अटल पेंशन योजना, बहुत लोगों को झिझक होती है इसमें एनरोलमेंट करने के लिए। जब हम सामने से ऑफर करते हैं कस्टमर्स को पेंशन योजना गवर्नमेंट का, तो लोग सोचते हैं मैडम आता नहीं, आम्ही नंतर करूँ। अभी वो स्कीम्स का बेनिफिट क्या है आपको समझ में नहीं आ रहा है। इसका मतलब अभी आप समझिए, अटल पेंशन योजना क्या है। आपको 1000 रुपये से 5000 रुपये तक का इसमें पेंशन मिलता है। आपके एज के 60 इयर्स कंप्लीट होने तक आपको ये प्रीमियम अमाउंट भरना है और उसके बाद आपको 5000 रुपये का मंथली पेंशन मिलेगा। इन केस अगर आपका डेथ होता है तो आपके नॉमिनी वो स्कीम को कंटिन्यू कर सकते हैं। शहरवासियांसाठी एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल। खरीदिए ओला एस पूरी रेंज पर। मूव OS फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रहे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर।
सर 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 ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। औषधी घेण्याचं कारण सांगून 5 ते 6 जणांच्या टोळक्याने मेडिकल चालकाला मेडिकल दुकानात प्रवेश करून बेदम मारहाण केल्याची घटना कन्नड तालुक्यातील साईगव्हाण गावात घडली आहे। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चांगलीच व्हायरल होत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील साईगव्हाण गावात एका मेडिकल चालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। औषध घेण्याचं कारण सांगत 5 ते 6 जणांच्या टोळक्याने मेडिकलमध्ये प्रवेश केला आणि मेडिकल चालकावरती हल्ला चढवला। ही घटना येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। तोडफोड करणाऱ्यांवरती कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। चालक हा बंजारा समाजातील असून सकाळी 10च्या सुमारास आरोपींपैकी एक मेडिकलमध्ये येऊन गोळी घेऊन गेला। पैसे मागितल्यावरती आरोपीने मेडिकल चालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचं तक्रारीत म्हटलं गेलं आहे। पैसे न देता शिवीगाळ करत आरोपी तेथून निघून गेला। त्याने साथीदारांसह नंतर मेडिकल चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे। एकाच वेळी 5 ते 6 जणांनी हल्ला केल्याने मेडिकल चालक खाली पडला। सर्वांनी त्याच्या अंगावरती हल्ला चढवत मारहाण केली। काहींनी रागाच्या भरात मेडिकलच्या काचा फोडल्या, औषधांची नासधूस केली आणि जाता जाता त्यांनी मेडिकल चालकाच्या भावाला देखील धमकी दिल्याची बाब समोर आली आहे। सदर घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल होत असून या प्रकाराचा अधिक तपास कन्नड ग्रामीण पोलीस करत आहेत। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने त्यांचा लुंगारे परिवारांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आलाय। यावेळी शिरसाट यांनी अखंड शिवनाम सप्ताहाच्या यशस्वी आयोजना केल्याबद्दल कर्णेश्वर महिला भजनी मंडळाला भेटून शुभेच्छा देखील दिल्यात। कर्णेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी N5 यांच्या वतीने नुकताच अखंड शिवनाम सप्ताह, शिवकथा, ज्ञानयज्ञ कथा सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडलाय। सदर शिवनाम सप्ताहाला सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना निमंत्रित करण्यात आलं होतं। मात्र त्यांच्या कामातील व्यस्ततेमुळे त्यांना सप्ताहामध्ये हजेरी लावणं शक्य झालं नसल्याने त्यांनी शिवा लुंगारे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची शुभेच्छा भेट घेतली। यावेळी त्यांनी आविष्कार कॉलनी N5 येथे झालेल्या अखंड शिवनाम सप्ताहाच्या यशस्वी आयोजनानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवा लुंगारे यांच्या निवासस्थानी लुंगारे परिवार आणि कर्णेश्वर महिला भजनी मंडळाच्या सदस्यांना भेटून शुभेच्छा दिल्या। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांची देखील उपस्थिती होती। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यावर ते पहिल्यांदा सिडको भागात आल्याने त्यांचा आविष्कार कॉलनी N5 परिसरातील नागरिकांच्या वतीने शिवा लुंगारे आणि जयश्रीताई लुंगारे यांनी जाहीर सत्कार केला। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं। सिल्लोड तालुक्यातील नदीपात्रात भगवान महावीर यांच्या प्रतिमेच्या तब्बल 1100 वर्ष जुन्या तसेच प्राचीन असलेल्या 3 मूर्त्या सापडल्या असून याची माहिती सिल्लोड तहसील व सिल्लोड शहर पोलिसांना मिळताच सदरील मूर्त्या ताब्यात घेऊन सिल्लोड तहसील येथे जमा करण्यात आल्या आहेत। सिल्लोड तालुक्यातील नदीपात्रात भगवान महावीर यांच्या प्रतिमेच्या 3 मूर्त्या सापडल्या आहेत। दिनांक 23 जानेवारी दुपारी 1 वाजता सिल्लोड तालुक्यातील खोडकाईवाडीच्या नदीपात्रात काही वाळू तस्कर वाळूसाठी खोदकाम करत असताना त्यांना भगवान महावीरांच्या तब्बल 1100 वर्ष जुन्या तसेच प्राचीन असलेल्या मूर्ती आढळून आल्या। सिल्लोड तालुक्यातील खोडकाईवाडी येथील नदीपात्रात काही वाळू तस्कर हे वाळूसाठी नदीपात्रात खोदकाम करत असताना त्यांना 1100 वर्ष जुन्या असलेल्या मूर्त्या सदरील ठिकाणी आढळून आल्या। याची माहिती सिल्लोड तहसील व सिल्लोड शहर पोलिसांना मिळताच सदर ठिकाणी जाऊन पंचनामा करत सदरील मूर्त्या ताब्यात घेऊन सिल्लोड तहसील येथे जमा करण्यात आल्यात। मूर्त्या सदरील ठिकाणी कशा काय आल्या याचा तपास सिल्लोड शहर पोलीस करत आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे। तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनाही तातडीने याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे। ज्येष्ठ विचारवंत आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं आज पहाटे निधन झालंय। त्यांनी वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्यावरती प्रतापनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। ज्येष्ठ विचारवंत आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं आज पहाटे निधन झालं। त्यांनी वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। वर्धा येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। चपळगावकर यांचं पार्थिव दुपारी 3च्या सुमारास त्यांच्या जयनगर येथील निवासस्थानी आणण्यात येणार असून 4 वाजता त्यांच्यावरती प्रतापनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले।
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावरती छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते। न्यायाधीश होण्यापूर्वी ते वर्ष 1961 ते 62 मध्ये लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते। 23 नोव्हेंबर 2003 पासून ते गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडचे स्वतंत्र अकार्यकारी निदेशक होते। चपळगावकर, नरहर कुरुंदकर न्यासाचे ते एक विश्वस्त होते। नरेंद्र चपळगावकर यांनी संघर्ष आणि शहाणपण, दीपमाळ, आठवणीतले दिवस आणि कायदा, माणूस यासारख्या अनेक पुस्तकांचं लेखन केलंय। त्यांना राम शेवाळकर पुरस्कार आणि महाराष्ट्र फाउंडेशनचा दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवन गौरव पुरस्कार मिळाला। तसेच 3 न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ या पुस्तकासाठी त्यांना भैरूरतन दमानी पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात। आंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार। सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं दीर्घ आजारामुळे निधन। वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।